नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 18 एप्रिल 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। मुंबईकरांची लाईफलाईन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर रोजच तुफान गर्दी असते। सोमवार ते शनिवार गर्दीची ऑफिसची वेळ तर रविवारी बरेच लोक सुट्टी असूनही फिरायला बाहेर पडतात। या रविवारी तुम्ही सुद्धा असंच घराबाहेर पडणार असाल तर थांबा, ही बातमी बघा आणि मगच प्लान आखा। कारण मुंबईची लाईफलाईन असलेल्या मध्य रेल्वेचा रविवारी खोळंबा होणार आहे। त्याचं कारण म्हणजे रविवारी CSMT ते विद्याविहार दरम्यान 5 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। रविवारी 20 एप्रिल रोजी मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीत CSMT वरून सकाळी 10:48 ते दुपारी 3:45 या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा CSMT आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील। त्यामुळे या काळात बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर तसे नियोजन करूनच बाहेर जा। राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे। यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मनसेचे नेते देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे। या संदर्भात आज राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांनी एकच म्हटले आहे, संघर्ष होईल आणि तोही टोकाला जाईपर्यंत संघर्ष होईल, असंच म्हणत संदीप देशपांडेंनी पुन्हा टोकाचा इशारा दिला। पुढे ते म्हणाले की हिंदी ही भाषा सक्तीची केल्यानंतर मनसेकडून काल अल्टिमेटम देण्यात आलं आहे। आता शासन काय निर्णय करतंय त्यावर पुढचं पाऊल येणाऱ्या काही दिवसात कळेल, असा इशारा संदीप देशपांडेंनी दिला आहे। हिंदी ही राष्ट्रभाषा नाही। आज हिंदी भाषा सक्तीची करत आहात, उद्या बोलाल गुजराती भाषा शिका, परवा बोलाल तमिळ शिका, असं होत नाही। आम्ही आमच्या राज्याची भाषा शिकू, दुसऱ्या राज्याची भाषा आम्ही का शिकायची? हे बंधनकारक करणाऱ्याला आम्ही विरोध करणार असल्याचे संदीप देशपांडे म्हणाले। प्रगतीने मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर ती प्रगती नको, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहेत। अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या एका YouTube चॅनलसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विशेष मुलाखत दिली। त्यात त्यांनी हे मोठं वक्तव्य केलं। यावेळी राज ठाकरे असंही म्हणाले की शाळेत मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला पाहिजे। आपल्या राज्यकर्त्यांनी, शासनकर्त्यांनी पक्षीय राजकीय मतभेद बाजूला सारून मराठी भाषेकडे बघणं खूप गरजेचं आहे। केवळ मराठी भाषा दिवस साजरा करणं आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं म्हणजे मराठी भाषा टिकणार असं नाही, असं स्पष्ट मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं। तर महाराष्ट्रात मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून जर प्रगती होणार असेल तर अशी प्रगती आम्हाला नको आहे, असंही राज ठाकरे या मुलाखतीत म्हणाले। पुण्यातील चाकण आणि देशातील मोठे औद्योगिक शहर छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक विश्वासाठी अमेरिकेतून आनंद वार्ता येऊन धडकली आहे। मराठवाड्याच्या सांस्कृतिक राजधानी ऑरिक सिटी, वाळूज, बजाजनगर, चित्तेगाव, चिकलठाणा, शेंद्रे, पंचतारांकित असा उद्योग जगताचा पसारा वाढत आहे। त्यात जागतिक कंपन्यांची भर पडत आहे। या मालिकेत आता जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार निर्मिती करणारी कंपनी टेस्लाची भर पडण्याची दाट शक्यता आहे। उपलब्ध माहितीनुसार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना इंग्रजी येत नाही, त्यामुळे त्यांची सोय करण्यासाठी सगळ्यांना हिंदीची सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना उभाटा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे। राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना भाजपवर हा निशाणा साधला आहे। आधी इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी सक्तीची करा, त्याची हिंमत आहे का, असा प्रतिप्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। पुढे बोलताना राऊत म्हणाले की हिंदी ही आमच्यावर लादू नका। मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा हिंदी लादण्याची गरजच नाही। ज्या शहरात जगातला सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो तिथे हिंदी सक्तीची करण्याची गरज नाही, असा टोलाही राऊतांनी लगावला।
अनंत महादेवन दिग्दर्शित फुले या चित्रपटाच्या वादात दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी उडी घेतली आहे। महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला होता। त्यावरून अनुराग कश्यप आता देशातील जात व्यवस्थेवर जळजळीत टीका केली आहे। आता ब्राह्मणांना फुले या चित्रपटाचा त्रास होतोय। भाऊ, जर जात व्यवस्थाच नाही तर तुम्ही ब्राह्मण का म्हणवता? जर जात व्यवस्थाच नव्हती तर ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले का होते, असा सवाल त्याने केला। अनुरागच्या या पोस्टवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत। राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल कर्जत जामखेड येथे आले होते। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा हा मतदारसंघ आहे। निवडणुकीनंतर पहिल्यांदाच अजित पवार हे रोहित पवार यांच्या मतदारसंघात आल्याने चर्चांना उधाण आले होते। पुतण्याच्या मतदारसंघात खिंडार पाडायला तर काका गेले नाहीत ना, अशी चर्चा देखील रंगली होती, पण तसं काही झालं नाही। मात्र तरीही रोहित पवार यांनी आज एक ट्विट करून आपल्या काकांचं भरभरून कौतुक केलं आहे। हे कौतुक करताना प्राध्यापक राम शिंदे यांच्यावर निशाणाही साधला आहे। अजितदादांनी काल तोंडावरच राम शिंदे यांची बोलती बंद करून फुगा फोडल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे। रोहित पवार यांनी ट्विट करून काकांचं कौतुक देखील केलं आहे। तुम्ही तुमच्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये बिगर हिंदूला सदस्य बनवणार का? हा प्रश्न सुप्रीम कोर्टाचा एकदम चुकीचा आहे। कारण असं आहे की वक्फ बोर्डमध्ये कुठल्याही प्रकारचा पॅनल नाही। वक्फ ही धार्मिक संस्था नाही तर ती एक सरकारी संस्था आहे, असं शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले। हिंदी भाषा शिकवण्याविषयी सुद्धा संजय निरुपम हे बोलले आहेत। हिंदीमध्ये काहीही चूक नाही। महाराष्ट्रातील सर्व मुलांना मराठी शिकणे अनिवार्य आहे। मूलभूत हिंदी शिकण्यात काहीही गैर नाही, असं संजय निरुपम बोलले। जे हिंदीला विरोध करतात ते इंग्रजीला विरोध करत नाहीत। त्यांची मुले इंग्रजीत शिकतात ते चुकीचे नाही, पण ते हिंदीला विरोध करत आहेत, असं संजय निरुपम म्हणाले। टीम इंडियाचा विकेट कीपर आणि बॅट्समन के.एल. राहुल आणि त्याची पत्नी तसेच दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी याची मुलगी अथिया शेट्टी यांना काही दिवसांपूर्वी कन्या रत्न प्राप्त झाले होते। अथियाने 24 मार्च रोजी मुलीला जन्म दिला होता। याबाबतची माहिती के.एल. आणि अथियाने सोशल मीडियावरून दिली होती। त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून क्रिकेट चाहत्यांना या मुलीचं नाव काय ठेवलं जाणार याची प्रतीक्षा होती। क्रिकेट चाहत्यांची ही प्रतीक्षा अखेर संपली आहे। के.एल.ने आपल्या वाढदिवशी इंस्टाग्राम स्टोरीतून मुलीचं नाव जाहीर केलं आहे। तसेच के.एल.ने आपल्या मुलीच्या नावाचा अर्थ काय ते देखील इंस्टाग्राम स्टोरीतून सांगितलं आहे। के.एल. आणि अथिया यांनी त्यांच्या मुलीचं नाव इवारा असं ठेवलं आहे। माजी क्रिकेटर झहीर खान आणि त्याची पत्नी सागरिका घाटगे यांच्या कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे। या दोघांनी त्यांच्या मुलाचं नाव फतेह सिंग खान असं ठेवलं आहे। इंस्टाग्रामवर चिमुकल्यासोबतचे फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना ही गुड न्यूज दिली। या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे। हरभजन सिंग, अनुष्का शर्मा, अंगद बेदी यांनी फोटोवर कमेंट करत झहीर खान आणि सागरिकाला शुभेच्छा दिल्या। या फोटोमध्ये झहीर आणि सागरिका यांच्या चिमुकल्या बाळाला कुशीत घेतल्याचं पाहायला मिळालं आहे। प्रेम, कृतज्ञता आणि दैवी आशीर्वादाने आमच्या आयुष्यात चिमुकल्या बाळाचं आगमन झालं आहे, फतेह सिंग खान असं त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे। परंतु मुलाच्या नावावरून काही नेटकऱ्यांनी झहीर आणि सागरिकाला ट्रोल करण्यास सुरुवात देखील केली आहे।